तर तुम्ही जे आता पूर्ण स्क्रिप्ट म्हणजे जे चित्रपटाचं मर्म आहे तेच तुम्ही ह्या 5 मिनिटात एक्सप्लेन केलं. आणि चित्रपटाच्या शेवटी तेच आहे, म्हणजे एकनाथ शिंदे दिघे साहेबांना सांगतायत की शिवसैनिकांच्या मनातला वारसदार का नाही ओळखलात. म्हणजे राजसाहेबांना शिवसेनेचं प्रमुख पद, कारण ते भारतीय विद्यार्थी सेनेत होते, शिवसेनेच्या सभा म्हणजे बाळासाहेबांनंतर ज्या सभा गाजायच्या त्या राजसाहेबांच्या गाजायच्या आणि अनेकांना ते माहीत होतं. तर ते का नाही ओळखलं, शिवसैनिकांच्या मनातला वारसदार का नाही ओळखलात. तर ही खंत प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आहे, ती आजही आहे. तर हे काही सुतोवाच आहे का की पुढे एकनाथ शिंदे आणि राजसाहेब हे एकत्र येणार आहेत का, हे चित्रपटातून दाखवायचं होतं का? कसं आहे ना की राज ठाकरेंनी वारंवार असं बोलून दाखवलेलं आहे की मला आयतं मिळालेलं काही नको आहे. आता असं उद्या होऊ शकतं की एकनाथ शिंदेंनी शिवसेना आपल्या खांद्यावर घेऊन पुढे निघाले, ज्याला आपण खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना वगैरे म्हणतो, आणि मग ती कालांतराने मग त्यांनी तो बॅटन पास केला राजसाहेबांकडे. असं होईल असं किमान मला तरी वाटत नाही. कारण एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीनं जे शिवसेनेची जी धुरा आपल्या खांद्यावर घेऊन पुढे निघालेत आणि त्यांनी स्पष्ट केलं की ही गद्दारी वगैरे नाही आहे, तर आम्ही शिवसेना वाचवतोय आणि हिंदुत्व वाचवतोय, जे या दोन्ही काँग्रेससोबत राहून, म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही काँग्रेसी विचारांसोबत राहून, त्यातल्या त्यात शरद पवार आणि या सगळ्या मंडळींसोबत राहून आपल्या शिवसेनेचं जे काही सत्व आहे, ज्याला हिंदुत्व म्हणतो आपण, ते हरवत चाललेलं आहे. आणि निव्वळ सत्ता मिळते म्हणून एवढी लाचारी, आणि ज्या पद्धतीनं टिपू सुलतानाचं जे उदो उदो करणारं ते मैदानाला, आमच्या मालवणीतल्या एका मैदानाला नाव देणं, हज हाऊस बांधणं, उर्दू भाषा भवन सुरू, जनाब बाळासाहेब आणि जनाब बाळासाहेब वगैरे, हे सगळं, तर ते कुठेतरी एक डोईजड होत चालली ती कम्युनिटी, असं वाटायला लागलं होतं. आणि मग चळवळीतले प्रवक्ते पण बनवले जातात. बाळासाहेबांवर ज्यांनी टीका केली ते पण चित्रपटात आलंय की आई बसली, ते तर तो अख्खा वेगळा चॅप्टर आहे. तर की ह्या सगळ्या मंडळींना जवळ करण्यापासून तुम्ही सिद्ध केलं वारंवार. एक शेमडं पोरही सांगेल ना की सुषमा अंधारेंसारखी बाई जी हिंदू धर्मावर, हिंदू देवी देवतांवर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन तिने टीका केलेली, ती बाई तुमची प्रवक्ता होते, ती बाई तुमची संघटनेची उपनेता होते, आणि त्यांना सोबत घेऊन त्यांच्या जीवावर आता तुम्ही निवडणुका लढता, त्यांना तुम्ही छू करता की जा शिंदेंवर भुंका, जा ह्यांच्यावर भुंका. पण काय तुमची परिस्थिती झाली आहे हे सगळं बघता असं वाटतं की शिंदेंनी जे केलं ते एक प्रकारे योग्यच आहे. आणि असं समज जो ज्यांच्यामध्ये आहे, असे जे शिवसैनिक आहेत, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. सुरुवातीला काही काळ असा होता की सहानुभूती, सिंपती हा जो काही प्रकार होता तो उद्धव ठाकरेंच्या सोबत होता, आणि त्याच्या बेसिसवर ते ज्या पद्धतीनं प्रचार करत होते. सुरुवातीला पक्ष फुटल्यानंतर ज्या सभा आदित्य ठाकरेंनी घेतल्या, काही सभा उद्धवजींनी घेतल्या, त्या सभांमधून त्यांनी एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता की माझ्या बापाचा पक्ष चोरून नेला, आमचा बाप चोरला, मग आमचं पक्षचिन्ह चोरलं. ही चोरीमारी नव्हती मुळात, हे रागाने निघून गेले. यांच्या ज्या काही अटी शर्ती होत्या, नंतर असंही ती एक वदंत आहे की उद्धवजींनी, रश्मी वहिनींनी एकनाथ शिंदेंशी फोनवर बोलणं केलं, मिलिंद नार्वेकरांना तिथे पाठवलं त्या ली मेरिडियन हॉटेलला सुरतच्या. मग एवढं सगळं झालेलं असताना त्यांनी जी अट ठेवली होती की तुम्ही या सत्तेला लाथ मारा, आपण भाजपसोबत जाऊ, ते तेव्हा त्यांनी तत्वतः मान्य केलं नाही. बरोबर. त्यांनी उलटा प्रश्न विचारला, तुम्हाला मुख्यमंत्रीपद जे आम्ही म्हणजे एकनाथ शिंदेंचंच नाव घेतलं जात होतं 1900 आधी, आणि मग अचानक ते त्यांचं नाव मागे पडलं आणि उद्धवजींना, शरद पवारांनी मुख्यमंत्री केलं, असा एक नरेटिव्ह सेट केला. आणि नंतर कालांतराने शरद पवारांनी सांगितलं की मी असं बोललोच नव्हतं म्हणून. आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलंय की उद्धव ठाकरे यांची राजकीय आकलन शक्ती आणि त्यांची नेतृत्व क्षमता काय, त्यांना अनुभव नाही, त्यांनी चुकीचे निर्णय घेतल्यामुळे सगळं झालं. शरद पवारांचं मत काय आहे उद्धवजींबद्दल ते स्पष्ट झालं होतं. मग राहता राहिला प्रश्न हा की ज्यांना तुम्ही प्रॉमिस केलं होतं एकनाथ शिंदेंना, तर एकनाथ शिंदे म्हणजे काय, तर धनशक्ती, मनगडातलं बळ, मग अशा सगळं सामदाम दंडभेद, एकंदर दिघे साहेबांचं एक सुधारित वर्जन जे आहे ना, म्हणजे दिघे साहेब आध्यात्मिक होते, त्यांचं कर्मकांड, सकाळचा वेळ,
परत नवरात्रीतले 9 दिवस आणि आज पूजापाठ, हे सगळं एका बाजूला ठेवलं तर एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि आज ज्या पद्धतीने दिघे साहेब एक रॉबिनहूड सारखे जसे वागायचे, म्हणजे गरिबांना न्याय मिळवून देणं, त्यातला जो पुढचा टप्पा आहे तो एकनाथ शिंदे करतात. वर्षासारखा जो बंगला आहे तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा बंगला, असं आजवरच्या सर्वसामान्य महाराष्ट्रीय माणसाचं मत होतं. खुद्द राजदीप म्हणाले. हा म्हणजे हे आणि तो बंगला एकनाथ शिंदे साहेबांनी मोकळा केला जनसामान्यांसाठी. कोणी येतं, कोणी जातं, कोणी त्यांना कोणाला अडवत नाही. गणेशोत्सवातले 10 दिवस 11 दिवस तिथे महाराष्ट्रातली कोणी सोम्या गोम्या अधिकृतरित्या जाऊन दर्शन घेऊन प्रसाद घेऊन येत होता. म्हणजे हा जो काही विजन किंवा हा दृष्टिकोन ज्याचा असतो, कारण त्याचा गुरुच तसा होता ना. खरं, त्या शिष्यामध्ये काहीतरी उतरणार. ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जो नेता निघालाय पुढे, त्याची आणि या अशा कुठल्या तरी दुसऱ्या नेत्याची, ज्याने फक्त स्वतःच्या खुर्चीसाठी मुख्यमंत्री बनण्याच्या लालसेपोटी ज्या काही कॉम्प्रोमाइजिंग गोष्टी केलेल्या आहेत, संघटनेचं सत्व सोडून दिलं तुम्ही. तुमच्या बापाचा पक्ष तुम्ही म्हणता, पण तुमच्या बापाने कुठल्या तत्वांवर ही संघटना काढली होती? मराठी माणूस, हिंदुत्व, हा प्राण होता ना शिवसेनेचा. ज्या दिवशी मी काँग्रेस सोबत जाईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल असं बाळासाहेब म्हणाले होते. ह्यांचं दुकान जोरात चालू झालं काँग्रेस सोबत. हेच खटकत होतं मराठी माणसाला, आणि मराठी माणसाला एक खटकत आहे. तरी सुद्धा कसं आहे की बाळासाहेब ठाकरे या नावाचा जो करिश्मा आहे ना, तो अजूनही संपलेला नाही. बाळासाहेबांना मानणारे जे लोक आहेत ते कुठेतरी बाळासाहेबांचा पुत्र किंवा बाळासाहेब ठाकरे, त्या ठाकरेंमधला एक ठाकरे आडनावाला मानणारे, या सगळ्या गोष्टींमुळे आजही कुठेतरी एक सहानुभूती म्हणून त्यांना काही पर्सेंटेजमधलं मतदान होत आहे. आणि मी जसं म्हणालो ते होईल यापुढे, पण त्याचा फायदा घेता येत नाही, गैरफायदा घेत आहेत. की तुम्ही ठाकरे आहात म्हणून तुम्ही काही चुकीचं वागाल, मराठी माणसाला गृहीत धराल. जे त्यांनी केलं, इतकी वर्ष केलं. तुम्ही संघटनेतल्या लोकांना, पदाधिकाऱ्यांना, म्हणजे शिंदेंसकट सगळ्याच नेत्यांना खालच्या फळीतल्या तुम्ही गृहीतच धरलं. तसं तुम्ही सर्वसामान्य शिवसैनिकांनाही गृहीत धरताय. कुठल्या आंदोलनामध्ये आदित्य ठाकरेंनी कधी अंगावर केस घेतली? उद्धव ठाकरेंच्या अंगावर कुठली केस आहे? राज ठाकरेंच्या अंगावर केसेस आहेत. पण या अशा घरात बसून, म्हणजे बाळासाहेब तर रिमोट कंट्रोलच होते, बाळासाहेबांबद्दल आपण काही बोलू शकत नाही. त्यांनी स्पष्टच केलं होतं की मला काय सक्रिय राजकारणात यायचं नाही, मी किंग मेकर आहे, मी बनवेल तो माणूस काम करेल. आणि त्याने नाही केलं तर मला सांगा, मी त्याला खाली उतरून त्याला काम करायला लावेल खुर्चीवरून. एवढी ताकद असलेला माणूस होता. त्यांच्या ताकदीची आणि यांची काही तुलना नाही आहे. तरीसुद्धा हे अशाच आविर्भावात वागत असतात की हे दुसरे बाळासाहेब ठाकरे, फक्त आडनाव ठाकरे. त्यामुळे असे कम्पॅरिझन होऊ शकत नाहीत ना. सर, यावर ते काउंटर करताना असं म्हणतात, आदित्य म्हणतात की त्यावेळी ती गरज होती हाणामारी करणं वगैरे. आता खूप प्रगल्भ, म्हणजे ते स्वतः सेंट झेवियर्स मधून शिकलेत, खूप वेगळ्या विचारधारा वाटते. म्हणजे शिवसेनेची मूळची विचारधारा आणि आदित्य जे पर्यावरणवादी इतर गोष्टी मांडतात ते खूप वेगळं वाटतं. म्हणजे ते शिवसेनेशी कोरिलेट करणारच नाहीये. म्हणजे पुढे पुढे जसं ठाकरेंच्या पिढ्या येत जातील तसा तो संघटनेतला बदल दिसणारच आहे. नाही, मुळात उद्धव ठाकरे जेव्हा संघटनेत सक्रिय झाले तेव्हापासून त्यांनी संघटनेचा चेहरा मोहरा बदललाच. त्यांनी मी मुंबईकर नावाची जी काही ते अभियान चालवलं, त्यात त्यांनी मग परप्रांतीय विरोधाचा जो विरोध होता तोही त्यांनी मवाळ करून टाकला. केमछो वरळी हा तर एक राजकीय अपरिहार्यता म्हणू शकतो आपण त्याला. ते सगळं त्यांनी करून बघितलं ना. म्हणजे ते फ्लेक्झिबल आहेत सगळ्या गोष्टींसाठी. फक्त ते दुसऱ्यांच्या कुठल्या तरी अशा गोष्टींवरती बोट ठेवायला मात्र आवर्जून पुढे येतात. हाणामारी हा 1960-70चे जे दशक होतं, कम्युनिस्टांची चळवळ जोरात होती आणि लालबाग परळ्या भागात दक्षिण मुंबई जो दबदबा होता कम्युनिस्टांचा, तो दबदबा पुढे सगळ्या मुंबईवर इन्फ्लुएन्स करत होता. तो दबदबा मोडून काढण्यासाठी बाळासाहेबांना त्यांच्याच भूमिकेत शिरावं लागलं होतं. ज्या पद्धतीनं लाल बावटावाले लाठ्या काठ्या आणि दगड गोटे घेऊन रस्त्यावर उतरायचे, तसे शिवसैनिक जेव्हा समोर उतरायला लागले आणि मग शिवसैनिक जेव्हा यांना भारी पडले तेव्हा ती चळवळ मोडून पडली. नाहीतर ते शक्य झालं नसतं. आज कम्युनिस्टांचा वापर ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि काँग्रेसची जी काही सरकारं यापूर्वीची होती ते जसे करून घेत होते, त्याच्या विरोधात शिवसेनेला वापरलं गेलं, वसंतराव नाईकांनी वगैरे वापरलं, ही बाब अलाहिदा. पण
शेवटी कुठेतरी मराठी माणसाला एक दिलासा मिळवून देणारी एक संघटना निर्माण झाली. ती काँग्रेसच्या आशीर्वादानं मदतीनं काही अंशी वाढली. तर तो त्यावेळेचा जो डिसिजन होता तो बाळासाहेबांचा होता आणि बाळासाहेबांनी आपले निर्णय हे फ्लेक्झिबल ठेवले होते त्या अनुषंगाने आणि ते संघटनेसाठी योग्य होते, पूरक होते. आता ह्यांनी जे डिसिजन घेतले, ह्यांनी जे निर्णय घेतले ते कुठल्या अँगलने तुम्हाला संघटनेसाठी पूरक किंवा संघटनेसाठी घेतलेले निर्णय वाटतात? ते सत्तेसाठी पूरक आणि स्वतःच्या घरं भरण्यासाठी सगळं चाललंय असं क्लिअर कट दिसत होतं. स्वतः मुख्यमंत्री झाले, आदित्य ठाकरेंना त्यांनी मंत्री बनवलं. अजून जर तेजस ठाकरे राजकारणात असते किंवा रश्मी वहिनी असते तर त्यांनाही मंत्रिपद दिली असते यांनी. असं चाललंही होतं ना. जेव्हा उद्धवजी हॉस्पिटलाइज झाले होते, त्यांच्यावर ऑपरेशन होणार होतं, तेव्हा रश्मी वहिनींना अशाही त्या सुपर सीएम होत्या, मग त्यांना एक बदली सीएम म्हणून त्यांना आणण्याचं एक प्रस्तावही गेला होता म्हणे. त्यामुळे आदित्य ठाकरे नाराज होऊन दावोसला निघून गेले होते. राबडी प्रयोग, तुम्ही त्याला फार एक चांगला शब्द, तो राबडी प्रयोग महाराष्ट्रात होता तेव्हा राहिला होता. तर मुळात असं आहे ना की हे सगळं स्वतःची सत्ता, स्वतःचं घर भरणं यासाठी सगळं चाललं होतं आणि हे सर्वसामान्य शिवसैनिकांना कळत होतं. त्यातल्या त्यात शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांनी जे काही बंड वगैरे केलं तर ते कुठेतरी जस्टिफाय या गोष्टींमुळेही होतं. सर, मुलाखतीच्या शेवटी जाताना प्रश्न सिनेमाच्या दृष्टीने नाही आहे, पण संघटना वगैरे, आता कार्यकर्ता किंवा मराठी तरुण हा हळूहळू राजकीय गोष्टीपासून लांब होत चालला आहे. म्हणजे राजकारण हा आपला विषयच नाही किंवा मतदानाचा टक्का जरी बघितला तर तो सुद्धा कमी होतोय. तर मला हा प्रश्न पडतोय की तरुणांना राजकारणातलं इतकं गलिच्छ झालं या सगळ्या गोष्टी, पक्ष फोडी म्हणा किंवा काही अंतर्गत गोष्टी इतक्या असतील, तर एक संघटनेत काम केलेला कार्यकर्ता उत्स्फूर्तपणे, तुम्ही म्हणालात की तुम्ही शिवसेनेचं ते नाव वगैरे कोरायचात वगैरे, म्हणजे ते रंगवणं, पाट्या रंगवणं वगैरे, हा काळ तुम्ही अनुभवलाय आणि आत्ताची परिस्थिती याविषयी काय सांगाल? परिस्थिती कशी, आधुनिकीकरण जसं होत जातं तसं ज्या गोष्टी कल्पनातीत होत्या आमच्यासाठी, मी एक बिंग कलाकार किंवा मी जेचा स्टुडंट म्हणून, त्याच्याही आधी एक चित्रकार म्हणून मी जेव्हा म्हणजे वॉल पेंटिंग वगैरे करायचो, निवडणुकीत भिंती रंगवायचो, तेव्हा कधी कल्पना केली नव्हती की हे जे काय आम्ही ब्रश, गेरू, नीळ याच्या साहाय्याने आम्ही त्या भिंती रंगवायचो ते जाईल, कधीतरी कालबाह्य होईल. साईन बोर्ड असायचे जे आम्ही ऑइल पेंटने रंगवायचो, तेही कधीतरी कालबाह्य होईल. तिथे फ्लेक्स येतील, डिजिटली ते सगळे जे टाईप्स आहेत, लेटर्स आहेत, ते जसं पाहिजे तसं तुम्ही डिजिटलाइज करून ते तुम्हाला करता येईल. हवी ती रंगसंगती तुम्हाला निर्माण करता येईल. आमच्यावर खूप लिमिटेशन्स होते ते सगळं करायचं म्हणजे, कारण जे रंग उपलब्ध असायचे एशियन पेंटचे छोटे छोटे, त्यातून ती पर्टिक्युलर शेड निर्माण करताना खूप कसोटी लागायची. ह्या सगळ्या गोष्टी जसं जसं तुमचं विज्ञान प्रगत होत जातं, शोध लागतात वेगवेगळ्या गोष्टींचे, शतकं जशी आपण म्हणतो, शतकांपेक्षा पण दशकांचा विचार करू. एक एक दशक जसं ओलांडत जातो आपण, नवीन नवीन प्रयोग होतात, नवीन इन्व्हेन्शन होतात आणि त्यातून मानवी जीवन सुखकर होत जातं आहे असं एकंदर चित्र आहे. त्याला ते ऑटोमेशनची जोड वगैरे मिळते. बरोबर. पण ह्या ऑटोमेशनने कुठेतरी ना माणसाला तुमच्या जीवनातलं जे मर्म आहे ना, ते मर्म ओळखण्याचं जे तंत्र आहे त्या तंत्रापासून लांब नेण्याला सुरुवात केली. आता तरुण का लांब चाललाय या सगळ्या गोष्टींपासून? पूर्वी लोकांना असं एक मनात अशी कुठेतरी एक भावना असायची त्यांच्या की मतदान हे माझं कर्तव्य आहे. बरोबर. मी जर मतदानाला गेलो नाही तर मला हा जो उमेदवार आहे ज्याला मला निवडून द्यायचं आहे तो कसा निवडून येईल जर माझं मत त्याला पडलं नाही तर. आजचा मतदार काय विचार करतो, मला मोदी हवेत, पण मोदी म्हणालेत ना 400 पार जाएंगे, सहज जातील 400. बरोबर. मग मोदींचे 400 पार करणारे असे बरेच लोक आहेत की जे मोदींना मतदान करतील आणि त्यांना जिंकून आणतील. या भ्रमातच मागच्या लोकसभेला जे नुकसान झालंय भारतीय जनता पक्षाचं ते यामुळे झालेलं आहे की प्रत्येकाला वाटत होतं की 400 पारचा नारा मोदींनी दिलाय म्हणजे काहीतरी त्यांनी स्ट्रॅटेजी, काहीतरी त्यांच्याकडे प्लान तयार असणार. त्यांचे मतदार, त्यांना 400 जागा मिळवून देणारे मतदार तयार असतील, मी गेलो नाही गेलो तर काय फरक पडतो. मला सुट्टी मिळाली तर चला मी 2 दिवस कुठेतरी माथेरानला जातो, लोणावळ्याला जातो, अशा तर सुट्ट्यांचा आनंद घेत निघाले. जेव्हा तुम्हाला मतदान हे तुमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे असं जी भावना तुमच्या मनात येत नाही तोपर्यंत तरुण काय
प्रौढ काय आणि मध्यमवर्गीय किंवा ज्येष्ठ नागरिक काय, ते सगळ्यांना कुठे ना कुठे तुमचा जो लोकप्रतिनिधी जो येणार आहे निवडून, त्याच्यावरती मग तुम्हाला अंकुश ठेवता येणार नाही. बरोबर. तुमच्या मनातला तुम्हाला हवा तो लोकप्रतिनिधी जर तुम्ही निवडून देऊ शकत नसाल, आता काही ठिकाणी बघितलं ना, म्हणजे उज्ज्वल निकमांसारखा एक असं व्यक्तिमत्व आपण ज्याला ज्येष्ठ म्हणू, विधिज्ञ ते. ज्येष्ठ विधिज्ञ होते, प्लस त्यांनी असं एक काम करून ठेवलं आहे की अजमल कसाबच्या केसचं म्हणा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल ज्यांना आदर आहे त्या लोकांनी तरी मतदान केलं का त्यांना? बरोबर. हा प्रश्न पडतो ना. आता एक गठ्ठा मतदान त्यांच्या विरोधात मुसलमानांनी जाऊन केलं, कारण त्यांनी अजमल कसाबला फासावर लटकवलं, हा राग त्यांनी काढला. पण त्याच्या विरोधात जर मराठी माणसांनी किंवा इतर सुज्ञ नागरिकांनी जर उज्ज्वल निकमांना मतदान केलं असतं तर ते निवडून आले असते, सहज झाले असते. पण ते झालं नाही. त्याचा जो परिणाम आहे ना, तो आपल्याला भोगावा लागतो, जे सर्वसामान्य नागरिकांना. आणि हे परिणाम दुर्गामी आहेत. आणि हे जे परिणाम आहेत ते दुर्गामी आहेत. पण हे आपल्या लक्षात यायला जेवढा उशीर होत जाईल ना, तेवढं आपलं आयुष्य अजून खडतर होत जाणार आहे. सर, दिघे साहेबांचं जे हिंदुत्व आहे, मला वाटतं की तुम्ही त्यांचा शिष्य म्हणून हा विचार तुमच्या माध्यमातून, म्हणजे आकार परिवाराच्या माध्यमातून थोडं का असेना पण ते रुजवायचा प्रयत्न करते. तर मला वाटतं की हे जे कार्य आहे ते तुम्ही चालू ठेवायला पाहिजे, कारण यातूनच हिंदुत्वाचा विचार केला तर राष्ट्रीय, तुम्ही हे म्हणाला नाहीत की धार्मिक, आपण कुठेच याच्यावर चर्चा नाही केली. तुम्ही म्हणालात की मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते हिंदुत्वाशी निगडित आहे. नाही, आपला आकार परिवाराचा जो मोटो आहे किंवा आपलं जे ध्येय आहे ते हेच आहे की हिंदुत्व हे कसं आहे की हिंदुत्व हा गाभा आहे तुमच्या प्रत्येक गोष्टीला. म्हणजे तुम्ही जी कृती करता, आज मला राजकीय विश्लेषक म्हणवलं जातं, पत्रकार म्हणवलं जातं, पण तुम्ही जेव्हा आमच्या ट्रोलर्सचे कमेंट्स वगैरे बघता ना, तर मग हा चाटुकार आहे किंवा हा पत्रकार नाही आहे असं म्हटलं. मग मी मान्य करतो, मी पत्रकार नाही आहे. बरोबर. मी मूलतः एक कलाकार आहे, एक चित्रकार आहे, मी फोटोग्राफर आहे, मी मूर्तिकार आहे, म्हणजे गणपतीच्या कारखान्यात काम केलेला एक साधा कामगार आहे, बॅनर पेंटिंग करणार आहे, फ्लेक्स रंगवणार आहे. हे सगळं एका बाजूला ठेवलं तर त्यानंतर मी जे काही जगलो, म्हणजे आज मी 50शीत आहे, 50 वर्षात मी जे काही जगलो ते जगताना मला ज्या काही गोष्टींना तोंड द्यावं लागलं होतं, तर त्यातून मी तावून सुलाखून बाहेर पडलो. त्या मागच्या म्हणजे मला साहाय्यभूत ठरणाऱ्या गोष्टी होत्या की माझ्यातलं स्किल, मला कुठली तरी गोष्ट अशी येते की जी केल्याने मला 2 पैसे मिळतात. म्हणजे मी लग्नाचे, वाढदिवसाचे, इव्हेंटचे फोटोग्राफी वगैरे करायचो, व्हिडिओ शूटिंग करायचो, त्यातून पैसे कमावले, त्यामुळे माझं घर चालत होतं. मी साईनबोर्ड बॅनर पेंटिंग करत होतो, त्यातून मला पैसे मिळाले म्हणून मी शिक्षण घेऊ शकलो. आणि जे माझं स्किल आहे त्या स्किलमधून मी जे काय करतो त्यातून मला पैसे मिळतात म्हणून माझं घर चालतं, मी जगू शकतो. जास्त पैसे मिळाले की तुम्हाला ज्या काही तुमच्या ज्या सुखासीन अपेक्षा असतात, श्रीमंतीच्या कल्पना असतात, त्याकडे तुम्ही जाता. चांगले कपडे, चांगलं घड्याळ, चांगली पादत्राणं वापरणं, हे नंतरच्या गोष्टी, ह्या तुमच्या लक्झरी झाल्या. पण बेसिक जे आहे, आता आपण ज्या पाड्यांवर काम करतो त्या पाड्यांवर तूही पाहिले काय अवस्था आहे. मग तिकडे असं चाललंय ना की भारतात असे असंख्य पाडे आहेत, त्या सगळ्या पाड्यांवर आकार परिवार पोचू शकणं कठीण आहे. आणि आकार परिवारातले आपले सभासदही कितीशे आहेत, असे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आहेत. त्यामुळे ॲक्टिव्ह म्हणतोय मी, आपण आपल्या सगळ्या सबस्क्रायबरनाही आकार परिवार म्हणतो, पण आपण प्रत्यक्षात जेव्हा जातो, आपण जेव्हा करतो कार्यक्रम, तेव्हा आपण किती असतो, 7, 8, 10 जण असतो. मग ह्या 7, 8, 10 जणांना ते शक्य आहे का सगळं करणं? तिथे परिस्थिती काय होती म्हणून मी ते सोडून दिलं नाही की बाबा शक्य नाही ना, कसं काय करणार. असे पाडे भरपूर आहेत महाराष्ट्रात, भारतात. अजूनही जिना माहिती नाही की ते स्वातंत्र्यात आहेत की पारतंत्र्यात आहेत. पण आपण ती पहल का केली, तर तिथे त्या पाड्यावरती धर्मांतरणाचा फार मोठा धोका जो मला दिसला. तिथे ख्रिस्ती जे धर्मप्रसारक यायचे, तिथे 5 किलो तांदळाच्या बदल्यात लोकांच्या गळ्यात क्रॉस घातला जायचा. हे सगळं बघितल्यानंतर मला कुठेतरी जाणवलं की इथल्या ज्या बेसिक मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर जर आपण काम केलं तर ही जी काही आपली हिंदू मंडळी आहेत सगळी, ती हिंदूच राहतील. काम तिथे आपण समाजसेवेचं करतोय,
तिथे आपण सोलार स्ट्रीट Solar लाईट light लावल्या, लावतोय. आपण तिथल्या त्या नदीवर पूल बांधण्याचं एवढं मोठं अभ्यासिका काम बांधली. केलं. अभ्यासिका बनवली, तिथे कम्प्युटर्स दिले, तिथल्या दिलेत. पोरांना शिकवतोय. धर्म हा आपण त्यांना शिकवण्यासाठी तिथलाच एक तो पदवीधर मुलगा आहे त्याला आपण शिकवायला सांगितलंय. ह्या सगळ्याचा खर्च आपण उचलतो. तिथे दर महिन्याला जातो, तिथे मेडिकल कॅम्प्स घेतो. तिथे आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आपण चपलांपासून बूट, कपडे, दप्तर या सगळ्या गोष्टी आपण अख्खं पालक तत्वच तू पण आपण ठरवलं ना की परिवाराने आपण त्यांना घेतलंय. दत्तक घेतले तर आपण दत्तक त्यांचे घेतलंय. पालकच झालोय. इवन आपण त्यांना दिवाळीत जाऊन, दिवाळीत तू होताच मागच्या हो, दिवाळीत, दिवाळीत होतो. दिवाळीत आपण त्यांना फराळ, त्यांना नवीन कपडे, कपडे, त्या पाड्यावरच्या सगळ्या ज्येष्ठ महिलांना आपण साड्या, साड्या, शाल, ज्येष्ठ नारळ, टोपी आपण धोतर जोडी दिली. हे सगळं केलं आपण तिथे. का करतोय तर हे जे काही लोक आहेत ना ते आपले हिंदू बांधव आहेत आणि शेवटी गोष्ट त्या आपल्या धर्मावर येते. उद्या ते त्यांच्या क्षणिक गरजा भागवण्यासाठी कायमस्वरूपी गळ्यात क्रॉस घालून ख्रिश्चन होतील. खरं खरं तिथल्या कोणतरी विठ्ठल चोरमारेचा विक्टर व्हायला वेळ लागत खरं नाही, खरं रॉड्रिग्ज व्हायला वेळ लागणार नाही. आणि बाजू छोट्या छोट्या गाव आपण पाहिलेत, दुसऱ्या तालुक्यात असं झालेलं आहे मोठ्या प्रमाणात. आता तिथं पोचणं आपल्याला शक्य झालं नाही त्यावेळेला. आता तिथे जाण्याचा प्रयत्न केला होता, पण तिथे असं पण घडलं होतं की तिथले जे ख्रिस्ती धर्मप्रसारक आहेत ते आपल्यावर डूक धरून बसले होते. जीवाचा धोका आहे. आता आपण काय पोलीस संरक्षण घेऊन फिरत नाही. खरं. त्यामुळे जेवढं आपल्याला शक्य होतं शक्य तेवढं आपण त्याच वेळी. करतोय. पण हे करण्याची प्रेरणा कुठून मिळते तर ती हिंदुत्वातून मिळते. मिळते. मग गाभा जो आहे तो हिंदुत्व आहे. आणि ते हिंदुत्व आम्हाला कोणी शिकवलं तर शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडून शिकलो. त्याही आधी पुस्तकात वाचून आम्ही हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून शिकलो, विवेकानंदांकडून शिकलो आणि ज्यांना जवळून बघितलं त्या आनंद दिघे साहेबांकडून शिकलो. सर, तुम्ही जी कथा आता तुम्ही सांगितलीत ही गोष्ट ती चित्रपटात पण दाखवली. म्हणजे ते इतकं कनेक्ट होतं की दिघे साहेब तिथे जातात, ते कामगार असतात आणि ते धर्म बदलत असतात, पोप तिथे असतात आणि दिघे साहेब जाऊन त्यांना वाचवतात. आणि तुम्ही जे आता आपण पाड्यावरचं जे कार्य आहे म्हणजे ते तिथले बेसिक नीड्स तर त्यांना पुरवणं आहेच, पण त्यामागची मूळ काय गोष्ट होती ती मला आता जाणवली की ती धर्माशी निगडीत आहे. कारण जर 2 वेळेचं खायला नाही तर शेवटी भाकरीला धर्म नसतो, तर त्या पोटासाठी ते करत होते. पण ती गोष्ट तुम्ही सांगितलीत तर मला वाटतं की दिघे साहेबांचं कार्य म्हणजे एकनाथ शिंदे साहेब करताच आहेत आणि डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातूनच तो पूल सँक्शन झाला आहे. तर मला वाटतं की ही हिंदुत्वाची म्हणजे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट असं धर्मवीर 2 मध्ये सांगितलं आहे. तर त्याचीच एक माळ मला ह्या सगळ्या पूर्ण कथेतनं आज जाणवली की ती जी गोष्ट आहे की ती धर्माशी आहे. म्हणजे देव, देश आणि धर्मासाठी जगायचं आहे. तर तेच तुमच्या प्रत्येक कृतीतून, बोलण्यातून, वागण्यातून आणि प्रत्येक गोष्टीतून होत आहे. तर सर, आता दिघे साहेब हा विषय निघालाच आहे आणि मुलाखतीला शेवट करताना विचारतो की त्या चित्रपटामध्ये मंगेश देसाईंनी पत्रकाराचं एक पात्र साकारलं आहे आणि तो सारखं शिंदे साहेबांना असं टोचन लावायचं म्हणून तो सतत विचारत असतो की साहेब आतापर्यंत ठीक होते, काल रात्री सगळ्यांना भेटत होते आणि अचानक गेले. आणि त्याच्यात एक बिटवीन द लाईन आहे की ज्यावेळी दिघे साहेब जातात आणि हॉस्पिटलची जाळपोळ होते आणि कार्यकर्त्यांना आत टाकलं जातं, तर त्यावेळी दिघे साहेब बाहेर येतात आणि सांगतात की आज जर दिघे साहेब असते तर पहिले कार्यकर्त्यांना सोडवलं असतं. म्हणजे घटना काय घडली ते जाऊ द्यात, पण त्यांनी काय कर्तव्य निभावलं असतं की शिवसैनिक माझा बांधव आहे आणि त्यावेळी त्यांनी ते कर्तव्य केलं होतं. तर चित्रपटातून हेच दाखवायचं आहे का की त्यावेळीची जी नीड होती की मेन गोष्ट दिघे साहेब गेलेत हे तर दुःख आहेच, पण आता ठाणे जिल्हा सांभाळायचा आहे, आता माझे शिवसैनिक सांभाळायचे आहेत, माझं ते कर्तव्य म्हणजे ते पालक तत्व आहे, तर ते सांगायचं होतं का? आणि त्यासाठी एवढे 20 वर्ष गेलेत का ती गोष्ट, किंवा ते गूढ असं काही आहे का? नाही, गूढ आहे की नाही याबद्दल मला वैयक्तिकरित्या खरोखर काही त्यातलं खरंच काही माहिती नाही. कारण दिघे साहेबांचा मृत्यू झाला तेव्हा आम्ही इथे मुंबईत राहत होतो, त्यामुळे तिकडे नेमकं काय झालं आहे माहीत नाही. बातमी वाचली, ऐकली. त्यांच्या अंत्यसंस्काराला, अंत्ययात्रेला जाण्याची इच्छा होती खूप, पण मला शक्य नव्हतं झालं. म्हणजे तेव्हा काही कामात अडकलेलो होतो मी. पण आपण जर या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं तर दिघे साहेबांनी जो मेसेज दिलेला आहे ना की बाळासाहेब एका सभेत एक त्यांची अपरिहार्यता म्हणून बोलून गेले होते की माझा आता शेवट जवळ आलाय तर माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा.
पण दिघे साहेबांचं जे विजन होतं, दिघे साहेबांचा जो विचार होता की हे जे शिवसैनिक आहेत ते जर शिल्लक असतील तर हा महाराष्ट्र धर्म, हा हिंदू धर्म आणि हिंदुत्व हे टिकणार हिंदुत्व आहे. टिकणार आहे. आणि जे काही समाजाचं जे भलं व्हायचं ते त्यातूनच होणार आहे. कारण ते करणारे हात जे आहेत ना, शेकडो लाखो हात आहेत, ते हे शिवसैनिकांचे हात आहेत. ते शिवसैनिकांना, त्या शिवसैनिकांना जपणं हा दिघे साहेबांचा मोटो होता. आणि तोच जो संदेश आहे तो एकनाथ शिंदेंनी तो त्या प्रसंगातून हो, तो पास अगदी ऑन केलाय. कारण तुम्ही तुमच्या खालची जी फळी आहे जी शिवसैनिकांची ती जर मोठी केली, ती जपली तरच तुम्ही मोठे होणार आहात. बाळासाहेब त्यांच्या भाषणात नेहमी म्हणायचे की मी शिवसेना प्रमुख नक्कीच, पण मी शिवसेना प्रमुख का आहे तर तुम्ही आहात तुम्ही आहात शिवसैनिक, आणि हे शिवसैनिकच माझे कवचकुंडल आहेत. हे शिवसैनिक आहेत म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. ही त्यांची कृतज्ञता होती शिवसैनिकांप्रती. पण आजचे पक्षप्रमुख तसं कधी बोलताना दिसतच नाहीत. त्यांना असं वाटते की ही जी काही शिवसेना नावाची संघटना आहे ती एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालेली आहे. म्हणजे माझ्या बापाचा पक्ष तशी माझ्या बापाची कंपनी होती आणि ती प्रायव्हेट लिमिटेडच आहे आणि ती यापुढेही त्याचे पार्टनर्स किंवा डायरेक्टर्स हे आम्हीच असणार आणि तुम्ही खाली राबायचं आहे फक्त. ही जी काही भावना आहे जे शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली आहे आणि त्यातून मग सगळं पुढचं हे सगळं रामायण घडलेलं आहे. आणि मला वाटतं आज त्या सिनेमातून ज्या गोष्टी आणि जे संदेश द्यायचे होते ना ते प्रॉपर दिले गेलेले आहेत. ते बिटवीन द लाईन्स कळतं तसं. आणि प्रवीण तरडेंसारखा जो दिग्दर्शक आहे त्या मागे, तर तो त्या गोष्टी सगळ्या बरोबर जुळवून आणलेल्या आहेत त्यांनी. आणि धर्मवीर पार्ट 2चा जो काही कोणी काय म्हणू, आता काश्मीर फाईलला पण लोक प्रोपोगंडा सिनेमा म्हणत होते. काश्मीर फाईल जर प्रोपोगंडा सिनेमा असेल मग तिथे जे काय काश्मीरी पंडितांचं शिरकाण झालं होतं, त्यांचं पलायन त्यांना हाकलून लावलं होतं, ते काय खोटं होतं का? तसंच आता आहे दिघे साहेबांची जी कथा आहे ती काय खोटी आहे का? खरीच आहे. खरीच आहे. त्याला जोडून सिनेमॅटिक लिबर्टी घेत प्रवीण तरडेंनी काही संदेश देण्याचे प्रयत्न केले आहेत. ते निश्चितच येत्या विधानसभेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून केलेले आहेत. प्रोपोगंडा सिनेमा थेट तुम्ही म्हणू शकत नाही, पण थोडा बहुत कुठेतरी नॅरेटिव्ह सेटिंगचा प्रयत्न झालेला आहे, तो नाकारता येत नाही. पण त्यातून दिघे साहेबांचं मोठेपण जे त्या सिनेमातून दाखवलं गेलेलं आहे ते कोणीच नाकारू शकत नाही. सर आता सिनेमा म्हणजे धर्मवीरचा पार्ट 1 आला आणि शिंदेचा उठाव झाला. आता 2 आलाय आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. तर अजून काय वेगळं चित्र बघायला मिळणार हे औत्सुक्याचं ठरणार आहे. खरं सांगू का, आता आपण या आपल्या संवादाला, बातचीतीला विराम देताना हे उत्तर मी देतोय की महाराष्ट्राचं राजकारण एवढं अनाकलनीय झालेलं आहे ना की तो सिनेमा जो आला होता धर्मवीर पार्ट 1, त्याच्यातून कुठेतरी एक प्रकारची वातावरण निर्मिती झाली होती. आनंद दिघेंच्या सोबतच एकनाथ शिंदे हे एक नगरविकास मंत्री निव्वळ महाराष्ट्राचे नाही आहेत, तर त्यांच्यातही काही कॅलिबर आहे हे महाराष्ट्रभर पसरलं. बरोबर. आणि त्यानंतर ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती रुजू झाले आणि त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारलं. ते स्वीकारण्यामागे कारणीभूत आहे त्यांचे कष्ट. ते ज्या पद्धतीने काम करतायत त्यामुळेच त्यांना महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारलेलं आहे. याच्या पलीकडे जाऊन आपण काही बोलू शकत नाही. आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत आणि त्या अनुषंगाने हा आधी आलेला सिनेमा, या सिनेमाचा इम्पॅक्ट नोव्हेंबरच्या 15-16 तारखेपर्यंत किती राहील आणि धर्मवीर पार्ट 2चा पगडा घेऊन लोक मतदान करायला जातील का हे आपण आताच सांगू शकत नाही. आणि त्याचा परिणाम होईल की नाही हा एक वेगळा विषय आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणात या पुढचा जो काही येणारा काळ आहे तो सगळा अनिश्चिततेचा काळ आहे हे मी तुला आत्ताच सांगतो. कारण अशा कुठल्या सिनेमाने काहीतरी असं मोठा ड्रास्टिक चेंज होईल आणि एक हाती शिंदेच्या शिवसेनेला सत्ता मिळेल असं काही मला ह्या सिनेमातून जाणवत नाही. आणि सध्याचं जे काही आघाड्या युत्यांचं जे राजकारण आहे त्यातलं सगळेच नेते, सगळेच आमदार, सगळेच खासदार ज्या पद्धतीनं स्वतःपुरता विचार करायला लागलेत, पक्ष बदल करणं, निष्ठा बदलणं, विचारसरणी सोडून देणं, आयडिओलॉजीला हरताळ फासणं, हे सगळं सोपं जे झालं इतकं, त्यामुळे मला असं वाटतं की ठामपणे मी मोठा राजकीय विश्लेषक आहे, राजकीय पंडित आहे म्हणून मी असं सांगतो असंच होईल, तोंड घशी पडण्याचे मार्ग आहेत. त्यामुळे काही न बोललेलं बरं, हेच या मुलाखतीचा शेवट म्हणून सांगू इच्छितो.
धन्यवाद सर. म्हणजे माझ्याशी संवाद साधल्यापेक्षा की ह्या जनमानसातल्या हे प्रश्न होते आणि आकार परिवाराच्या सदस्यांना पण मी सांगतो की अ, ही मुलाखत तुम्हाला देखील आवडेल, त्यामुळे तुम्ही नक्की बघा. आणि थँक सर, तुम्ही वेळ दिलात. आणि आपल्याला नेहमी सरांचं विवेचन ऐकायची सवय आहे. तर आज मी थोडंसं बोललोय, तर आकार परिवाराला पण माझी विनंती आहे की थोडंसं मला सहन करून घ्या. धन्यवाद. नाही नाही, आमचा प्रयत्न हाच असतो की आपल्या आकार परिवारातल्या प्रत्येकाला प्रोत्साहन देणं, त्याच्यातले कलागुण हेरायचे, त्याला त्याची ॲबिलिटी जोखायची आणि त्यानुसार त्याला पुढे येण्यास मदत करायची. त्यामुळे आपल्या प्लॅटफॉर्मवरती आकार परिवारातलाच एक आपला सहकारी पियुष पाटील आज माझी मुलाखत घेत होता. मलाही हा अनुभव नवीनच होता तसा बघायला गेले तर. आणि तो तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तूर्तास आम्ही इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर पाहत राहा आपलं आवडतं चॅनेल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.